Dear students, let's learn auxiliary verb in language study. Auxiliary verb be. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑक्झिलरी वर्ब बघणार आहोत, शिकणार आहोत, अध्ययन करणार आहोत. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय तर सहाय्यकारी क्रियापदे. सहाय्यकारी क्रियापदाला इंग्रजीमध्ये ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतात. येथे आपण बी अभ्यासणार आहोत. बी ई बी म्हणजे असणे. बी म्हणजे असणे. चला बघूया. बी प्लस मेन वर्ब in bracket V plus ing. V is for verb, shows that the action is or was not complete. It goes on. This is known as the progressive or continuous tense. म्हणजे बघा, बी अधिक मुख्य क्रियापद. बी ची जी रूपे आहेत ती रूपे आपण अभ्यासणार आहोत. बी अधिक मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आणि मुख्य क्रियापदाला ing हे प्रत्यय लागलेलं असतं. आणि हे काय दर्शवतं तर जी क्रिया आहे ती अजून पूर्ण झालेली नाही, मात्र ती चालू आहे. त्यालाच काय म्हणतात प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच चालू काळ किंवा अपूर्ण काळ. चालू काळ. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू वर्तमान काळ. बी प्लस मेन वर्ब व्ही प्लस ing म्हणजेच बी अधिक मुख्य क्रियापद आणि त्याला ing प्रत्यय लागलेला यामध्ये असतो. आय एम रायटिंग. मी लिहित आहे. यू आर रीडिंग. तू वाचत आहेस किंवा तुम्ही वाचत आहात. दे आर प्लेइंग. ते खेळत आहेत किंवा त्या खेळत आहेत. शी इज सिंगिंग. ती गायन करत आहे. अशा रीतीने हे चार वाक्य आपण बघितले. आणि हे जे एम आर इज एक आहेत, ही सर्व बीची वर्तमानकालीन रूपे आहेत. बीची वर्तमानकालीन रूपे आहेत. बी म्हणजे असणे. पुढे जाऊया. पास्ट प्रोग्रेसिव्ह चालू भूतकाळ. बी प्लस मेन वर्ब प्लस ing म्हणजे बी अधिक मुख्य क्रियापद अधिक ing. मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय लागलेला यामध्ये आहे. आय वॉज रायटिंग. मी लिहित होतो. यू वर रीडिंग. तू वाचत होता किंवा तुम्ही वाचत होते. दे वर प्लेइंग. ते खेळत होते. शी वॉज सिंगिंग. ती गायन करत होती. शी वॉज सिंगिंग. ती गायन करत होती. दे वर प्लेइंग. ते खेळत होते. यू वर रीडिंग. तू वाचत होता. तुम्ही वाचत होते. आय वॉज रायटिंग. मी लिहित होतो. इन दिस वे progressive or continuous tense, present progressive tense and past progressive tense we have studied. I think that you have understood it. After that auxiliary verb have. सहाय्यकारी क्रियापद कोणता अभ्यासणार आहे आपण आता? have plus main verb plus ed or en. आता ed प्रत्ययामध्ये क्रियापदाला लागलेला असतो. ज्याप्रमाणे asked, talked, walked. क्रियापदाचे तिसरे रूप थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. शोज दॅट त्याला पास्ट पार्टिसिपल पण म्हणतात. शोज दॅट प्रेझेंट पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल यामध्ये पार्टिसिपल बघू म्हणून आपण धातू साधित ज्याला आपण म्हणतो. शोज दॅट द ॲक्शन अबाउट विच वी आर टॉकिंग नाव इज ऑर वॉज कम्प्लीट. म्हणजे आपण ज्या क्रियेबद्दल बोलत आहोत ती आता संपलेली आहे, ती पूर्ण झालेली आहे. दिस इज नोन ॲज द परफेक्ट टेन्स. यालाच काय म्हणतात परफेक्ट टेन्स असे म्हणतात. म्हणजेच पूर्ण काळ म्हणतो आपण त्याला. प्रेझेंट परफेक्ट म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. हॅव और हॅज
प्लस मेन वर्ब प्लस ed और en. म्हणजेच हॅव किंवा हॅज मुख्य क्रियापद त्याला ed प्रत्यय लागणे किंवा en प्रत्यय लागणे. आय हॅव सीन द फिल्म, मी चित्रपट पाहिलेला आहे. ही हॅज पास्ड द एक्झामिनेशन, तो परीक्षा पास झालेला आहे. दे हॅव गॉन बॅक, ते परत गेलेले आहेत. हे झालं प्रेझेंट परफेक्ट म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. आफ्टर दॅट पास्ट परफेक्ट म्हणजेच पूर्ण भूतकाळ. यामध्ये हॅड असतो प्लस मेन वर्ब आणि मुख्य क्रियापदाला ed किंवा en प्रत्यय लागलेला असतो. आय हॅड सीन द फिल्म, मी चित्रपट पाहिलेला होता. ही हॅड पास्ड द एक्झामिनेशन, तो परीक्षा पास झालेला होता. दे हॅड गॉन बॅक, ते परत गेलेले होते. अशा रीतीने आपण हे बघितलेलं आहे. हॅव, प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट टेन्स अभ्यासलेला आहे आपण थोडक्यात. मेनी वर्ब्स हॅव सेपरेट फॉर्म्स फॉर द पास्ट अँड द परफेक्ट. फॉर एक्झाम्पल, द पास्ट अँड परफेक्ट ऑफ द वर्ब सी इज सॉ अँड सीन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आपण बघितलं की यामध्ये क्रियापदाला सामान्यतः ed किंवा en प्रत्यय लागलेला आहे. मात्र कधी कधी काय होतं की सेपरेट फॉर्म असतात बघा. म्हणजे एक जे वर्तमान काळात जे रूप असतं त्याला कोणताही प्रत्यय नसतो शेवटी, मात्र त्याचं रूप वेगळं झालेलं असतं. आणि त्या क्रियापदाचं ते आपण जनरली बघतो की वॉकला ed प्रत्यय लागलं की वॉक्ड. मात्र ही क्रियापदे कशी असतात की यामध्ये भिन्न रूप त्याचं धातुसाधित रूप असतं. पास्ट फॉर्म किंवा परफेक्ट फॉर्म हे थोडे वेगळे असू शकतात. मेनी वर्ब्स हॅव सेपरेट फॉर्म्स फॉर द पास्ट अँड द परफेक्ट. फॉर एक्झाम्पल, द पास्ट अँड परफेक्ट ऑफ द वर्ब सी इज सॉ अँड सीन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे बघा, वर्ब, पास्ट फॉर्म, परफेक्ट फॉर्म. सी, सॉ, सीन. डू, डिड, डन. गो, वेंट, गॉन. राईट, रोट, रिटर्न. सिंग, सॅंग, संग. सी, सॉ, सीन. सी म्हणजे पाहणे, पाहिले, पाहिलेले. डू, डिड, डन. डू म्हणजे करणे, करणे, केले, केलेले. गो, वेंट, गॉन. जाणे, गेला, गेलेला. राईट, रोट, रिटर्न म्हणजे लिहिणे, लिहिले, लिहिलेले. सिंग, सॅंग, संग म्हणजे गाणे, गायले, गायलेले. नोट सम मोर एक्झाम्पल्स given alongside and keep adding to the table. Look up the forms in a good dictionary. म्हणजे या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी असे शब्द मिळतील की त्यांचे भूतकालीन रूप आणि धातुसाधित रूप वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ आपण भरपूर सांगू शकतो की ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. हे तुम्हाला मी उदाहरण सांगितलं. सिक, सॉट, सॉट. ओके. 2 minutes ऑफ ओरल वर्क. इथे TOW जे दिलेलं आहे हे TOW काय आहे? 2 minutes ऑफ ओरल वर्क. तर हे तुम्ही करायचं आहे बाळांनो. ट्राय टू थिंक ऑफ ॲज मेनी वर्ड्स एंडिंग इन ING ॲज पॉसिबल विदिन 2 minutes. म्हणजे विचार करा 2 मिनिटामध्ये तुम्ही अधिकाधिक शक्य होईल तेवढे असे शब्द, असे क्रियापद की त्याला ING प्रत्यय लागलेला आहे. जसं गोईंग, कमिंग, टॉकिंग, वॉकिंग, ड्रिंकिंग, सिंगिंग, सिटिंग, स्टँडिंग असे भरपूर तुम्हाला शब्द आठवतील. सिलेक्ट एनी 10 ऑफ द वर्ड्स एंडिंग इन ING दॅट यू हॅव कम अप विथ. ट्राय टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग 1 or more of them till you have a sentence for all 10 words. Do it within 2 minutes. Write down the sentences. म्हणजे बघा, तुम्ही जे शब्द आता तुमच्या मनात आलेले आहेत जसं सिटिंग, स्टँडिंग, गोईंग, कमिंग, ड्रिंकिंग, सिंगिंग, इटिंग या शब्दाचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, एक मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. अर्थपूर्ण वाक्य तुम्ही जर बनवलं तर मग तुम्ही काय करू शकाल ते समजू शकाल आणि तुम्हाला एक प्रकारे सराव होईल. आणि हे तुम्ही वाक्य जे बनवलेले अर्थपूर्ण ते लिहून काढायचे आहेत. तर ही छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही घरी करणारच आहात मला विश्वास आहे. आय हॅव फेथ इन यू, आय बिलीव्ह इन यू that you will
complete the activity which has been given here. So dear students, I think that you have studied, I think that you have understood what I have taught to you. Please do revision of it, do revise it again and again, and mug up it, learn it, and try to practice and try to be perfect in English grammar as well as in English language. Thank you so much my dear students. To subscribe my channel, like, comment and share this video. Again I request to you to subscribe my channel. Thank you so much.